महाराष्ट्राचं पहिलं आपण तर आलिमगड टीमकडून अतिशय उच्च कोटीचं बॅटिंगचं प्रदर्शन ज्या खेळाडूकडून पाहिलं होतं, भावेश पाटील इज अ ग्रेट काय बॅटिंग केली होती. एका क्षणी वाटलं होतं की चाविंदर टीमचे बॉलर्स हवी होतात, तर पण एकाएकी किल्ला लढवलाय आणि आपल्या टीमला मात्र पहिला सामना जिंकून दिला. त्याच भावेश पाटीलकडून खूप काही अपेक्षा असेल आलिमगड टीमच्या माध्यमातून. चला, आपण वेळेच्या भांटेवरचे सातत्याने आम्ही सूचना करतोय, पण आम्ही किती घाई केली तरी ते मात्र खेळूच्या हातात असतात. यस, मादादानी आता मात्र खास ओळखले की कॉमेंटर लोकांचं वारंवार हे सांगणं चला चला, पण सर्व काही ते काय करून घ्यायचं ते खेळूच्या हातात आहे. सराव थांबवायचे हे सांगतो मी बघा अजून आहे का. चला मित्र, आपल्या पार्टनरला नाही तर बॅटरला पण बॉल टाकायचा आहे, कारण की ज्या प्रकारे यानंतर अजून एक सामना होणार आहे. हॅलो, जय काप्रोबा वेल टीमचा संघनायक आपण सज्ज राहायचे आहे. फर्स्ट सेमीचा सामना असेल. पहिला चेंडू ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे, धोका निर्माण झालाय, पण अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करतोय. बॅटर खातं उघडतोय प्रणव पाटील आपलं, आणि आता मात्र नॉन स्ट्राईकला असेल प्रणय पाटील. प्रणव आणि प्रणय जोडी पाहतोय आपण. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल की मात्र एकतर्फी सामना घेऊन जाईल. इथं मात्र एकता स्पोर्ट्स सारंगाव टीमचा चांगलं प्रदर्शन. मारा करतोय नवीन पाटील. नवीन पाटीलचा चेंडू मात्र पाहतोय की आपण डाव्या टीच्या बाहेर दबाव टाकलं होतं, आणि कधी कधी हे प्रसंग घडतात पाहतोय आपण. खातं वाईटचं उघडलं गेलं. धावसंख्या पाहतोय आपण 2. एक सबस्त हा रंगतदार सामना पाहायला मिळेल की नाही. राईट आर्म द विकेट सज्ज होताना. याच पाहता फटका पाहतोय आपण. वाईडीस मी डाऊनला चेंडू जातोय, फक्त आणि फक्त एक सिंगल त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक लावल्या गेलाय. धीमी सुरुवात पाहतोय आपण. धावसंख्या 3 बिनबाद. पहिले षटक प्रगतीपथावर असताना नवीन पाटील या बॉलरचं सज्ज होताना परत एकदा. यावेळेस पाहतोय बॅटर पाहतोय आपण प्रणव पाटील. सफल झालाय. चांगला चेंडूची हाताळणी पाहतोय. बॉडी लॉंगेज लावून कोणा चेंडूची हाताळणी केली होती. अतिशय दिमागात वापर केला या बॉलवरती नवीन पाटील या बॉलरनी. धावसंख्या स्थिर आहे. काय कमालीचे षटक हाताळताना आतापर्यंत पाहतोय आपण. यस, जय काप्रोबा वेले टीमनी सुद्धा सज्ज राहायचे आहे. फसवाई 70-80 जय काप्रोबा वेले संघ. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न, पण सर्व काही चांगलं घडत नाही. आता मात्र काय कमालीचा षटक हाताळताना, पॉवर प्ले षटक पॉवरफुल ठरताना पाहतोय आपण. वेगवान तिकट मारा करताना खूप मोठी चर्चा पाहतोय आपण. येणाऱ्या बॅटरमध्ये भावेश पाटील, आलिमगडचा ट्रम्प कार्ड ऑफ बॅटर. सफल झालंय, मात्र सोडून दिले. माहिती आहे लाईन चुकीची आहे. हा चेंडू परत टाकावला गेला. दुसरा अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये फेकल्या गेलं. धावसंख्या पाहतोय आपण 2 अतिरिक्त धावेनी 4 वर. 4 षटकाचा सामना आहे. 3 कॅमेऱ्यासह या स्पर्धेचे थेट प्रेक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून. कमालीची आमची तिन्ही पंचाची भूमिका आजच्या दिवसामध्ये पार पडली. चांगला चेंडू. इथं मात्र छोट्या बॅगचा वापर केलाय. ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात हा फटका खेळलाय. खराब क्षेत्ररक्षण. धावा अजून मिळेल किती अतिरिक्त पाहायचंय. अजून खराब क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. जिथं 1 तिथं मात्र 3 मध्ये कन्व्हर्ट केले. धावसंख्या आता मात्र पाहतोय आपण 7 बिनबाद. पहिलं षटक प्रगतीपथावर सुरू असताना नवीन पाटील. पहिले षटक प्रगतीपथावर सुरू असताना पाहतोय आपण. चांगली बॉलिंग, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या पुढच्या बॉलवरती पाहायला मिळालं. याच पाहता फटका चांगला आहे की फटका फटला पाहिजे. क्लिअर होईल काय, आणि होय, लॉंग ऑनच्या वरतून आलंय. अंतिम चेंडूवर षटकार.
पहिले षटक जर पाहिलं आपण तर निश्चित एक समाधान सुरुवात पाहायला मिळाली. धावसंख्या पाहतोय आपण 13 बिनबाद. एक चांगली सुरुवात येणाऱ्या बॅटर्समध्ये अजून खूप मोठी बॅटिंग लाईन अलिमगडची पाहतोय आपण. कीमॅन फॉर भावेश सारखा एक दांगडा बॅटर अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहेत. हा षटक टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण सारंगाव टीम कडून. आता मात्र अक्षय पाटील. चला सर्वात थांबवायचे, जास्त वेळ घेत आहेत आपण, कारण की यानंतर अजून एक सामना खेळायचा बाकी आहे. त्यासाठी सहयोग करणं गरजेचं आहे. आणि जीसीएचं असं रूल आहे की 4 षटकापेक्षा कमी षटकाचे सामने होणार नाही आहे. त्यासाठी आयोजकाला तुम्ही वेळेअभावी सहकार्य करायचं आहे. आयोजक पद आपण अल्पेशजी गायकवाड. दादाने सांगितलं पवार 2 दिवस यावंच लागेल. या सगळ्याला नकार बोलू शकतो, पण अल्पेश दादा नकार हा शब्द आमच्या तोंडातून कधी येत नाहीये. पहिला चेंडू, हुकचा फटका अतिशय सुरेख आहे. दर्जेदार चौकार इथं मात्र आलाय. हुकच्या फटकेच्या माध्यमातून चौकार. पुढे ती 17 पलटी फटका खेळायचा प्रयत्न, प्रश्न विचारला गेला की चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. पॉईंट कडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय. त्या दरम्यान लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल प्राप्त होते टीम आलिमगरला. या एका डावीने टीमची धावसंख्या पाहतोय आपण. पुढे ती 18. सज्ज होताना प्रत्येकदा राईट आर्मवर विकेट. बॉलर पाहतोय आपण. चांगला चेंडू होता, बॅक टू द बॉलर. धोका निर्माण झालाय, पण बॉलिंग होतोय स्वतःच आपल्या फॉलो थ्रू मध्ये. एक सिंगल इथं मात्र कम्प्लीट. परत एकदा लेग बाईटचा इशारा आलाय आणि अशा तऱ्हेने एक धावीने आता मात्र धावफलक पुढे सुरू ठेवताना दोन्ही बॅटर पाहतोय. 19. राईट आर्मवर विकेट. तो क्षेत्ररक्षण कायम सफल झालाय. परत एकदा चांगला फटका, खाली क्षेत्र निवडून काढलाय. स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार होईल. सीमा पार आलाय. प्रदर्शन आता मात्र प्रणव पाटीलच्या माध्यमातून पाहतोय आपण. 2 चौकार या षटकामध्ये. पहिले 4 चेंडू जर विचार केला आपण तर इथं मात्र 10 धावा खर्च करतोय बॉलर अक्षय पाटील. अजून येणारे 2 चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर 50 पेक्षा जास्त धावा उभू करू शकतोय. आणि एकताच फूट सांगत टीमच्या कॅप्टनचं म्हणणं आहे की आम्ही 50 चाकडा सहज पार करू शकतो, आणि ते करून दाखवलंय 2 वेळेस. चांगला चेंडू वेगवान, तिकट मारा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न होता. टप्पा पडण्याचा चेंडू खाली जातो आणि सपकट विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पॉइंट कव्हर पॉइंट सोबत पाहतोय आपण. स्वीपर कव्हर आणि कव्हरचा एरिया पूर्णपणे खाली आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनवर, लॉंग ऑन बाउंड्री कव्हर कॉर्नर मिड विकेटवर विशाल पाटील. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक त्या प्रकारे इथे मात्र मारा करेल आणि फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये. सफल झालंय. खाली क्षेत्र उडवलंय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या वरतून आलाय हा दमदार षटकार. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या पाहतोय आपण आता मात्र एका चांगली धावसंख्या उभी करताना तब्बल 29 चांगली धावसंख्या इथं मात्र या षटकात आल्या. तब्बल धावा त्या पाहतोय आपण. 14 धावा खर्च केल्या गेल्या आणि 2 अतिरिक्त धावा आहेत. त्यामुळे पाहतोय की आपण 13, 14, 27 आणि 2 अतिरिक्त म्हणजे 29 धावा पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. छोटासा ब्रेक. जाऊया डीजे कडे, ऐकूया आपण मधुर संगीत.
खूप छान सोय केली आमच्या काकाश्रींनी पाहतोय आपण अल्पेश दादा यांच्याकडून. कारण खऱ्या अर्थाने चहाची आवश्यकता होती धनाजी दादा आणि कॉमेडी बॉक्समध्ये. आणि आमचे आदरणीय आदरणीय संतोष मस्के दादा खूप मोठे योगदान देताना अल्पेश दादाच्या या टुर्नामेंटमध्ये आणि खूप मोठे योगदान आहे. जालिंदर येतोय ट्रम्प कार्ड ऑफ बॉलर. हा षटक चांगला हातावा लागेल. जर 60च्या आतमध्ये थांबवायचं असेल तर क्लासचं बॉलिंगचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. काय षटकार ठोकला होता लॉंग लेग कडे. अतिशय खराब चेंडू त्याचा योग्य वापर करून घेतला. षटकारमध्ये कन्व्हर्ट केले त्या चेंडूला. चला वेळ कमी घ्या आपण सातत्याने येत सांगतोय आम्ही. 10 मिनिटं झाली. ओव्हर रेट बरोबर चांगलं ओव्हर रेट आहे पाहतोय आपण. पण अजून आपण 30 सेकंद आणि अर्ध्या मिनिटांनी पाठीमागात. फुल टॉस उचित फायदा घेताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. वेगवान चेंडू होता. विकेट किपर बीट झाला होता सुद्धा पाहतोय आपण. एक अतिरिक्त धाव इथं मात्र बॅटला असं वाटतं की चेंडू स्पर्श झाला होता. यस आता मात्र बाईकच्या स्वरूपात एक सिंगल येते. धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 30. आजच्या दिवसामध्ये रायझिंग स्टार ऑफ समालोचक साहिल यांनी अतिशय सुरेख समालोचन केलं. आणि निश्चित काही गोष्टी गुपित असतात. त्यांनी सांगितलं की सर सध्या माझा उल्लेख करू नका कारण की ऑन ड्युटीवर आहे मी. कट केलंय. पॉईंटला एक सिंगल सहज कंप्लीट. धावसंख्या 31-31. सज्ज होताना गोलंदाज प्रत्येकदा पाहतोय आपण जालिंदर पाटील. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल खर्च करतोय. विकेट तुम्हाला प्राप्त करावं लागेल. षटकातला पाहतोय आपण तिसरा हा चेंडू टाकण्याच्या तयारीमध्ये. चांगला चेंडू होता. परत प्रश्न विचारला पण ऍक्च्युली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. परत एकदा मला वाटते की राजेंद्र पाटील सर इशारा करतायत. लेग बायच्या स्वरूपात एक मिळते सिंगल. कमालीचे षटक हाताळताना जालिंदर पहिल्या 3 चेंडूवर फक्त 3 धावा खर्च. त्यामध्ये 2 लेग बाईट आणि एक बॅटने एकच सिंगल आली. धावसंख्या पाहतोय आपण 32. चांगलं षटक. 3 चेंडू असे टाकावे लागेल. इथून मात्र आलिमगड टीमला 1 किंवा 2 मोठे फटके मारणं गरजेचं राहील. 60चा आकडा जर पार करायचा असेल. फुल टॉसर ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण. शतक धरून येतोय फील करतोय आणि अतिशय वेगात थ्रो करतोय. मला वाटतं की तेजस आला होता चेंडूवर. आदेश आला होता आणि एकच सिंगल. कमालीचे षटक. वा भाई वा. धावसंख्या फक्त 34 आहे. पण या षटकामध्ये एक असे चेंडू टाकला गेला त्यावर षटकार किंवा चौकार मध्ये तो कन्वर्ट होईल. कमालीचे षटक हाताळताना 2 चेंडूचा खेळ बाकी अजून पाहतोय आपण. पलटी फटका सुरेख आहे. भरपूर ताकद आहे आणि चेंडूला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आला हा चौकार. रिव्हर्स अटेंड केला होता. तिथं मात्र बॅटर प्रणव चांगली बॅटिंग करतोय काही या चेंडूमध्ये. धावसंख्या आता मात्र 38. 38 लॉस ऑफ विदाउट विकेट. दबाव वाढलाय. जालिंदर पाटील या बॉलरवर खूप मोठा अनुभव आहे. पण इथं मात्र अनुभवाला महत्व नाही आहे की तुमची लेंथ लाईन कशा प्रकारे आहे. पहिल्या 4 चेंडूवर चांगला. त्यानंतर एक लोअर फुल टॉस रिव्हर्स अटेंड केलंय. प्रणव यांनी चौकार वसूल केलंय. नाही एरी आमचे धनदादा आयुष्यामध्ये खुश असतात. यस कारण खऱ्या अर्थाने या स्कोरर बनवले अल्पेश दादांनी माशाला आणि सातत्याने बिजू असतोय. सफल झालाय. हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. गिरी चेंडू कुठं ब्रश झाला पाहावं लागेल. थर्डमॅनकडे चेंडू जातोय आणि त्या दरम्यान मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळते ती एक सिंगल. षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या पाहतोय धावफलकावर 39. छोटासा ब्रेक. जाऊया डीजेकडे.
तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिले आपण 39 चांगली धावसंख्या इथे मात्र उभी केलेली आहे. अंतिम षटक आता मात्र टाकण्यासाठी गोलंदाज तोच येतोय तेजस, एक चांगला ऑलराऊंडर या टीमचा. चला आपण वेळेचं भान ठेवायचं आहे आणि वेळ टीमचा संगणक आपण लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. तेजस चांगला ऑलराऊंडर या टीमचा, काय कमालीची बॅटिंग केली होती, कमालीचं षटक हाताळलं होतं आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र आतापर्यंत हा संघ इथं येऊन उभा आहे. तो म्हणजे एकता स्पोर्ट सारंगाव. विपक्ष जर पाहिला पण जरीमरी स्पोर्ट आलिमगड संघाने सुद्धा एका चांगला विजय संपादन केला होता. दुसऱ्या फेरीतला अतिशय महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. राईट आमर विकेट, तेजस मारा करेल शतक पाहूया. पॉईंट कव्हर पॉईंट सोबत हा मारा पाहतोय आपण. नो बॉलचा इशारा आलाय पंचाकडून. आता मात्र फ्री हिट, अजून एक अतिरिक्त धाव मिळाली. या धावा तुम्हाला जेव्हा चेसिंग करतात तेव्हा कठीण ठरतात. फ्री हिटचा इशारा येतोय. खराब सुरुवात पाहायला मिळाली. 2 अतिरिक्त धावेंनी टीमची धावसंख्या 41-41. फ्री हिटवर आता मात्र खेळण्यासाठी बॅटर सज्ज होतोय तो प्रणय पाटील, जो मात्र धुमी बॅटिंग करतोय. पहिल्या चेंडूवर षटकाने खातं उघडलं तर दुसऱ्या चेंडूवर त्यांचा मात्र 3 सलग निर्धाव. याच पात्रा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय, काय दुरून क्षेत्र येतोय फक्त आणि फक्त एक मात्र धोका निर्माण झालाय आणि इथं मात्र बॅटर सुरक्षित पॉपिंग किलीमध्ये पोहोचलाय. यस निश्चित नो डाऊट पंच पडला सर. मॅन फॉर आलिमगड राजेंद्र पाटील सर, मॅन फॉर कोंडगाव आणि राजेंद्र पाटील सर. अतिशय चांगली पंच भूमिका आपण पार पाडली पाहतोय आपण आजच्या दिवसामध्ये. निश्चित योग्य धनाजी दादा, तुमच्या मताशी मी सहमत आहे, कारण की प्रत्येक लेखाजोखा पाहतोय आपण. आज मैदानी पंचांनी खूप चांगली कामगिरी केली आणि खास रायझिंग स्टार ऑफ समालोचक आज माझ्या सोबतीला साहिल यांनी सुद्धा चांगलं समालोचन केलं. यावेळेस पाहतो की चांगला फटका आहे, खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू कव्हर डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करताना थोडंसं खराब क्षेत्रक्षण, थोडं नाही तर एकदम खराब क्षेत्रक्षण. चेंडू फरार झालाय ते 4 धावेसाठी. त्यांचं या स्पर्धेतलं आव्हान आज संपुष्टात आलं. चांगली धावसंख्या उभी केली होती राजांच्या टीमनी, पण मात्र जो जिताबाई सिकंदर हा चेंडू मात्र परत सोडून दिलाय. माहित आहे की खूप अतिरिक्त धावा आता मात्र थांबेना पाहतोय आपण. धावसंख्या बघता बघता धावफलकावर पाहतोय आपण तब्बल 48. चांगली धावसंख्या उभी करताना अशा स्थितीमध्ये 50 सज्ज होताना गोलंदाज रेटाम ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता, ब्लॉक होऊन चेंडू टाकला, खोदून काढला. चेंडूला ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात एकदा पुन्हा दुसऱ्या होण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट होताना परत पाहतोय आपण. आणि याचबरोबर अर्धशतक धावफलकावर लावल्या गेलं. आलिमगड टीमचं अर्धशतक पाहतोय आपण. तब्बल राईट धावा झाल्या त्या 50. येणारे इथून किती चेंडूचा खेळ बाकी आहे जर विचार केला आपण, 3 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. रेट नंबर 2 विकेट. या पाता फटका चांगला आहे, कडक आहे. काऊ कॉर्नरच्या वरतून आलाय हा दमदार षटकार. वा भाई वा. दादा पाहतो पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप किती चांगली पाहायला मिळाली. 50 पेक्षा जास्त धावाची भागीदारी पाहतोय आणि पहिल्या सामन्यात 78 धावाची भागीदारी आणि आता या सामन्यात सुद्धा वा भाई वा. काय ग्रेट ही जोडी आहे. एक ही विकेट कापी आहे. हंसिका पिंपळगड टीमच्या नावे रेकॉर्ड आहे. यावेळेस पता चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी, कानाकडून सनकन चेंडू निघून गेलाय. चांगल्या चेंडूची तर मात्र हाताळणी पाहायला मिळते. धावसंख्या जर पहिली धावफलकावर एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे. तब्बल पाहतोय आपण धावसंख्या 56 आणि या स्पर्धा कडक आहे. अजून एक कडक आलाय. शेवटच्या चेंडूवर हा षटकार टर्निंग पॉईंट ठरेल काय. तब्बल धावफलकावर धाव त्या 62 आणि 63 धावत आव्हान उभं केलंय. इथं मात्र आलिमगड टीमने पहिल्या विकेटसाठी नाबाद
62 धावाची पार्टनरशिप पाहतोय आपण. पंचाला आपण टी द्यायचे आहे प्रल्हाद दादा आणि राजेंद्र पाटील सरांना, कारण की संतोष दादा यांचं खूप मोलाचं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पाहतो की आपण धावसंख्या धावफलकावर लावल्या गेल्या त्या तब्बल 62 आणि 63 धावचं आव्हान आहे आणि कशा तरी पार होतील की नाही. सेकंड इनिंगचं धावतं वर्णन आपण ऐकूया रायझिंग स्टार ऑफ समालोचक आमचे मित्र साहिल यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच सुनील पवार सर, सर्वांचं स्वागत दत्तकृपा चषक 2025 मध्ये. चला सलामीचे बॅटर पाठवायचे आहेत टीम सारंगाव, सलामीचे बॅटर पाठवायचे आहेत आणि फसवा 11 जयकाप्रभा भेले टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायच्या. चला सलामीची जोडी पाठवायची आहे टीम सारंगाव. यस वेले टीम आलेला आहात बघा. एक डाव संपायच्या आधी तुम्ही या ठिकाणी उपस्थित कॅप्टन राहायचं, ठीक आहे. यस टीम अवेलेबल आहे नो डाऊट, परंतु जेव्हा वेळ येईल तेव्हा टॉससाठी देखील उपस्थित राहा म्हणजे झालं. एक तर सारंगाकडनं सलामीची जोडी विशाल आणि तेजस ही जोडी पाहायला मिळणार आहे. आता 63 बनवायच्यात, मागच्या मॅचमध्ये 43 बनवायच्या होत्या, आता 20 धावा जास्त बनवाव्या लागणार आहेत. खरं तर जवळपास 13 चेंडूमध्ये 43 त्यांनी बनवल्या होत्या मागच्या मॅचमध्ये टीम एकता सारंगावनं. म्हणजे आता 24 बॉलमध्ये 63 तुम्हाला बनवायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर मुकेश येतात. मॅच लावते सुरुवात. सर्वांचं हार्दिक स्वागत. सलामीची जोडी आलेली आहे. तेजस आहेत स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला विशाल. गेम ऑन, गेम प्ले, बेस्ट ऑफ प्ले बोथ द टीम, शो द क्वालिटी गेम. पहिला बॉल घेऊन बॉलर तयार मुकेश. पहिला चेंडू सरळ बॅटनं डाऊन दी ग्राउंड, फटका चांगला, गॅप आहे आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार. डाबाला सुरुवात झाली टीम एकता सारंगावच्या. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुढचा बॉल
फुलटॉस आहे, सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला खेळाडू नाही आहेत आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सध्या मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. बॅटिंग करत असताना तेजस पाटीलच्या बॅटमधनं लागोपाठ 2 चेंडूवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल राईट आर्मवर द विकेट. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही. हा चेंडू निर्धाव येतोय. चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येतोय आणि कुठेतरी डॉट बॉल सुटकीचा श्वास देईल. पहिल्या डावामध्ये खरं तर 2च बॅटर नाबाद राहिले, प्रणय आणि प्रणव. यावेळेस पुल केलाय, फटका चांगला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फुल टॉस बॉल आहे. दिशा दिली आहे, गॅप आहे. काऊकडनं रिझनला भावेश पळतात. चेंडू खाली पोहोचली दरम्यान या चेंडूवरती धाबा कंप्लीट झाला. 2 धाब्यानं आता धावफलक पुढे सरकतंय. 16 धाबा धावफलकावरती. यावेळेस देखील फटका चांगला खेळलाय. भावेशसाठी चेस आहे, मोठी चेस आहे, मात्र अडवला जाईल बॉलला. एक सिंगल या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरचा समाप्त खेळ. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 17 धाबा. एक चांगली सुरुवात, एक फ्लाइंग सुरुवात झाली आहे टीम एकता सारंगावची. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चांगल्या धाबा बनल्यात, परंतु अजूनही येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि धाबा बनवायच्या आहेत तुम्हाला. 63 बनवायच्या होत्या जिंकण्यासाठी. भरपूर चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला पाहायला मिळते टीम एकता सारंगाव संघाकडनं, परंतु आता बॉलिंग देखील तेवढीच चांगली करावी लागणार आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं होतं, त्यामुळेच कुठेतरी वरचढ ठरली टीम एकता सारंगाव. परंतु आता पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर आता कशा पद्धतीनं खेळ केला जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर हर्ष येत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये चला वेळ कमी घ्या. अलिमगड यानंतर एक मॅच खेळवायची आम्हाला आणि सूर्यप्रकाश देखील आता सूर्य मावळत चाललाय. वेळ आहे असं म्हणू नाही शकत आपण, कारण थंडीचे दिवस आहेत. जास्त रात्र झाली तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. यावेळेस उडवला फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत, कोणतीही मिस्टेक ते करणार नाहीयेत. विकेटचं पतन त्या ठिकाणी धक्का लागतोय पहिला. टीम एकता सारंगावला बॅटर तेजस पाटील बॅक टू द डगआउट. तेजसला विश्वास बसत नाहीये. नवीन बॅटर लगेच या आतमध्ये. चला नवीन बॅटर लवकर यायचंय. बघा मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की बॅटर बाद होऊन तिथे उभेच राहिले होते, तरी सुद्धा तुमचा नवीन बॅटर येत नाही. आता नवीन बॅटर आलेत, नवीन आलेत.
नवीन बॅटर पाठवा असं उल्लेख केला आणि त्यांनी नवीनलाच पाठवला. नवीन पाटील आलेत. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती धावपलकावरती धाबा स्थिर 17 धाबा 63 पाठलाग करत असताना बॉलर तयार. पुढचा बॉल यावेळेस देखील फटका चांगला केलात. डीप मध्ये खेळाडू आहे अडवला जाईल. बॉल एक सिंगल पूर्ण झाली. एकच सिंगल, एकापेक्षा जास्त काही नाही. या एका धाब्यानं धावपलक पुढे सरकते 18 वरती. चांगला स्ट्रोक खेळले होते. भावेशला देखील माहिती आहे की या चेंडूवरती हा चौकार निश्चित होता, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण आपल्या संघासाठी 3 धावा त्याने वाचवल्यात. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल यावेळेस बघा काय लाजवाब बॉल पाहायला मिळतोय. पूर्णपणे बीट केलं बॅटरला. निर्धाव चेंडू येतो डॉट बॉल. सन्माननीय नितेशजी पाटील सरपंच शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत दत्तगृपाच्या शोक 2025 मध्ये. मुकेशजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होत आहे आणि विकेट या ठिकाणी विशालला मैदान सोडावं लागतंय. दुसरा धक्का टीम 1 तासा रंगवला. बॉलर तयार. नवीन बॅटर अक्षय पाटील येत आहेत. हा फटकाला जवाब आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. ला जवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आला. पुढचा बॉल यावेळेस मिस टायमिंग आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक भावेश लॉंग ऑफला. कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. मोठी विकेट. अक्षय पाटीलला मैदान सोडावं लागतंय. धक्का लागतोय. संघ एकटा सारंगाव अडचणीमध्ये. नवीन बॅटर आकाश पाटील येतात क्रमांक 5 वरती. हर्ष पाटील भरपूर चांगलं मॅजिकल स्पेल हाताळतोय. आतापर्यंत 3 विकेट त्यानं काढल्यात. 7 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा बॉल. नवीन ओव्हर खरं तर सुरू आहे. बॉलरचं नावच लिहिलं नाही. प्रणव आल्यात. पहिला बॉल वाईड येतोय. खरं तर मागची ओव्हर चांगली पाहायला मिळाली. 3 विकेट काढले. 7 धावा खर्च केल्या. हरिंगरचं हे क्रिकेट वेगळं पाहायला मिळालं, कारण फील्ड सेटअप चेंज झाली नाही. फिल्डर होते तिथेच होते, फक्त बॉलर चेंज झाला. आणि असा खेळ तुम्ही जेव्हा खेळताना तेव्हा चांगलाच खेळ नक्कीच दिसून येतो. अलिंगरच्या माध्यमातून सध्या तरी चांगला खेळ तो पाहायला मिळाला. मात्र यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. वाईट बॉल येतोय. अतिरिक्त दाबेने धावपलक आता पुढे सरकतोय. 26 20 धाबा अजूनही
बा 12 चेंडू आणि 37 ची गरज आहे. येऊ शकतात सर. बाटणं डाऊन दी ग्राउंड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार चौकार. चौकारानं धावपला पुढे सरकतोय. नक्कीच यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगली डिलिव्हरी, निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. आणि आता डॉट बॉल प्रत्येकी प्रेशर वाढवेल टीम एकता सारंगावचं. कारण खरं तर या मैदानावरती 20 धावा एका ओव्हरमध्ये बनताना आपण पाहिल्यात. परंतु जर जास्ती धावा राहिल्या 20 किंवा 20 पेक्षा जास्त, तर मानसिकदृष्ट्या दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती येणार आहे. त्यामुळं या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. हेलिकॉप्टर नंतर केल्यात काऊ कॉर्नर रिझनला हर्ष आहे डीपमध्ये. मात्र 2 धावा व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या जातील. सन्माननीय आदरणीय प्रमोदजी भोईर साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच सन्माननीय विलासजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. साहेबांना विनंती की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं दत्तकृपा चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत आहे. लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉल. आता 9 चेंडू मध्ये 30 धाबा बनवू शकतात. 9 मध्ये 30. नवीन पाटील जर चालला तर धाबा बनताना डेफिनेटली पाहायला मिळतील. बॉलर तयार. पुढचा बॉल. या वेळेस पायांवरती बॉल आहे, उडवला. मात्र कोणती मिस्टेक मिड विकेटला होणार नाही. या विकेटचं पतन. धक्का लागतो. आणखीन एक बॅटर होत आहेत बाद. नक्कीच मी उल्लेख हाच करत होतो. सकाळच्या सत्रामध्ये एक उल्लेख केला होता मी. या क्रीडा नगरीचा एक इतिहास मी सांगितला. भले या मैदानावरती जास्त समालोचन करण्याची संधी मला मिळाली नव्हती, परंतु या मैदानावरती सातत्याने होणारा क्रिकेट मी पाहिलाय. त्यामुळेच मी सांगितलं होतं की संध्याकाळच्या सत्रामध्ये लेफ्टी बॅटरसाठी भरपूर सारे बेनिफिट असतात. आणि त्या बेनिफिटचा फायदा जो संघ घेतो तो संघ आपल्याला या कोणताही चषक असू द्या त्या चषकावरती नाव कोणताना पाहायला मिळत असतो. यावेळेस देखील फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक येतात आणि कोणतीही मिस्टेक ते करणार नाही. आणखीन एका विकेट सोबत धक्का लागतो. आणखीन एक बॅटर बाद. एक तास सारंगाव आता बिग ट्रबल मध्ये. संघाचे कॅप्टन आहेत त्रिमेकता सारंगावचे आदेश. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. शेवटचा बॉल घेऊन बॉलर प्रणव पाटील ऑन हॅट्रिक. हॅट्रिक कंप्लीट होईल का या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक असेल ती. अक्षयच्या नावावरती पहिली हॅट्रिक आहे. आणि सोडून दिला बॉल. लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावपलक पुढे सर गेल. 34. 34 धाबा धावपलकावरती. नक्कीच जोही संघ सामना जिंकेल त्याला एक ट्रॉफी नक्कीच लागू होणार आहे. कारण 4 क्रमांकापर्यंत पारितोषिक एक वेगळंच उपक्रम टीम दत्तकृपा पिंपळा संघानं राबवला.
यावेळेस बी नो बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. 1+1 अशा 2 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट असेल. धावफलक जाऊन पोहोचले 36 या अंकावरती. 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाही. आम्ही उल्लेख केला या मैदानावरती आपण 20 धावा बनताना पाहिल्यात. म्हणजे हा चेंडू जर षटकार आला ना तर 21 राहतील. शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 3 षटकार ठोकू शकतात बॅटर. परंतु सध्याच्या घडीला विचार केला तर स्ट्रगल गर्दी या टीम. एक तास सारंगा धावा येत नाही आहेत. विकेट गमावले जातात. बघा यावेळेस काय लाजवाब बॉलिंग पाहायला मिळते. हवा त्या टप्प्यावरती बॉलिंग सध्या पडतीया. वेळ जेव्हा चांगली असते तेव्हा हेच चित्र सातत्याने पाहायला मिळत असतं. आणि अशा पद्धतीनं 3 ओव्हरचा खेळ फिनिश झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धापलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे 38 धावा. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे तब्बल 24 धावांची. चला टीम अलीमगढ शेवटचं षटक देखील आपण सुरू करायचा कारण 24 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. माफ करा 25 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. 25 बनवायचं. कॅल्क्युलेशन लगेच खेळाडूंचे चालू होतात. काहीतरी मिस्टेक झाली आहे. नक्कीच आमच्याकडनंच मिस्टेक झाली होती. चुका माणसाकडनंच होतात. चुकामधनंच काहीतरी शिकायचं असतं. जेव्हा तुम्ही हरता चुका असतात तेव्हा तुम्ही देखील युट्यूबच्या माध्यमातून त्या मॅचेस पहा. त्याच्या चुका आहेत त्या सुधारवण्याचा प्रयत्न करा. लोकांच्या चुकांवरती बोट नका दाखवू. स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा जेणेकरून तुम्ही पुढे जाल. शेवटच्या ओव्हरमध्ये अमित पाटील आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा. आता 24 पाहिजेत म्हणजे 4 षटकार ठोकायचे आहेत. 6 मध्ये 4 षटकार कॅप्टन आहेत आणि जर आता हे 4 षटकार ठोकले तर निश्चित रूपानं कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट हा कुठेतरी संदेश आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. उद्याच्या दिवसामध्ये देखील त्या खेळाडूचं गुणगान गायला जाईल. पहिला आला पहिला फॉल बाउंड्रीच्या भरपूर बाहेर षटकार आणि आता 5 मध्ये बनवायच्या आहेत 18 धावा. उल्लेख मी करत होतो आता 3 मारायचं 5 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 3 षटकार ठोकायचं. आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. कॅप्टन आदेश. यावेळेस आलाय का सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन आता 4 मध्ये बनवायच्या 18. एखादा लेफ्टी बॅटर असताना टीम सारंगावकडे तर कुठेतरी बात बनली असती. कारण मी या मैदानावरचा इतिहास तुम्हाला सांगत आलोय आत्तापर्यंतचा की संध्याकाळच्या सत्रामध्ये आत्तापर्यंत जेवढेही चषक या मैदानावरती झालेत लेफ्टी बॅटरनं ते चषक तुम्हाला जिंकून दिलेत. संध्याकाळी लेफ्टी बॅटरचा बोलबाला असतो. सकाळी जर हाच गोलंदाज असता हाच जर बॅटर असता हा स्ट्रोक खेळले असते तर मला वाटतं त्या माडाच्या वरनं बॉल गेला असता. परंतु तसं काही एक चित्र संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळत नाही. स्ट्रगल पाहायला मिळतो रायटी बॅटरचा. परंतु आता नवीन बॅटर दक्ष आलं. आता जेवढी ताकद त्याच्यामध्ये आहे तेवढी सगळी त्याला झोकावी लागेल. हॅट्रिक जर लगावली तर धनाजी पाटील यांच्याकडनं 500 रुपये. आणि हेलिकॉप्टर उडवायचं होतं. आता 3 मध्ये 18 बनवायचे आहेत. 3 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकायचे. भरपूर कठीण कार्य झालंय. आता मारले तर अजून 500 म्हणजे 1000 दिले जातील. बॉलर तयार. पुढचा बॉल टोला तर लगवायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क नाही. एक सिंगल. आता 2 मध्ये बनवायच्या आहेत त्या म्हणजे धावा 17.
चला टीम फसवाई 11 जे प्रभा भैले कॅप्टन या. जर तुम्ही लवकर याल तर सामना बघू आपण किती ओव्हरचा खेळवता येईल आपल्याला. 2 चेंडू होऊ देत. कॅप्टन आलेत वेलेचे. बॅटची कडा लागली परंतु बॉल अडवला जातोय. मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती कंप्लीट. शेवटचा अंतिम बॉल लिगल डिलिव्हरी टाकायची आहे टीम अलिमगरला. मॅचमध्ये औपचारिकता बाकी आहेत. एक लिगल बॉल टाकायचा. बॉलर अमित. आणि अशा पद्धतीनं मॅच झाली. फिनिश मॅच जिंकली. मॅच जिंकली आहे टीम जरीमारी अलिमगरला. चला अलिमगर कॅप्टन आपण लगेच यायचं टॉस साठी. अलिमगर टीम कॅप्टन टॉस साठी यायचं. आपण जास्त वेळ घेणार नाही. अलिमगर भावेश दादा कॅप्टन पाठवायचा आहे कारण मॅच सुरू करायची आहे. चला अलिमगड टीमचा संगणक आपण वेळेचं भांडे होते. चर्चा करू नका, नंतर करा जल्लोष सामना जिंकल्यानंतर. कारण की आजचा शेड्यूल जर कम्प्लीट झाला तर धनाजी दादा खूप खुश होतील. यस व्यासपीठावर 40 प्लेचे 2 उत्तुंग खेळाडू एक पत्र आपण जे प्रमोद दादा आणि विलास